करणारे व्यवस्थित आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विविध क्षेत्रामध्ये काम करणारे आपण सगळे बंधू भगिनी. मला आनंद आहे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये तुम्ही ज्या क्षेत्रात काम करतात तिथली स्थिती, तिथले प्रश्न या संबंधीची मांडणी करण्याच्यासाठी या व्यासपीठाचा आपण उपयोग केला. ही संस्था अशी आहे की या ठिकाणी वेगवेगळ्या विचारावर सुसंवाद साधण्याची संधी अनेक घटकांना सतत मिळत असते. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राच्या निर्मितीच्या नंतरचे पहिले मुख्यमंत्री. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये आयुष्याचा उमेदीचा काळ त्यांनी दिला आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ लोकांचं जीवन बदलण्याच्यामध्ये प्रत्यक्षपणाने जाणवला पाहिजे यासाठी अखंड प्रयत्न करणारं असं ते नेतृत्व होतं. त्यांची पार्श्वभूमी तुमच्यासाठी अतिशय सामान्य कुटुंबाची होती. एक गंमत म्हणून त्यांचं उदाहरण सांगतो. ते मुख्यमंत्री झाले आणि झाल्याच्या नंतर त्यांचं गाव कराड. कराडला त्यांची आई असायची. ते कराडला गेले. साहजिक आहे की मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर त्यांची मोठी निवडणूक झाली आणि त्यानंतर ते विठाबाई त्यांच्या आईचं नाव घरी गेले. मातोश्री साधी भगिनी होती. त्यांना काही कळलं नाही मुख्यमंत्री म्हणजे काय. लोकांनी जाऊन फेरे दिले. माऊलींनी त्यांना फेरे का दिले त्याने यशवंतराव मोठ्या जागेवर गेला. आईने विचारलं म्हणजे काय, मोठी जागा म्हणजे काय. तो मामलेदार झाला का तहसीलदार झाला का मामलेदार झाला. तिच्या दृष्टीनं गावात सगळ्यात मोठा माणूस होय तर तहसीलदार आपला मुलगा तिथपर्यंत जाऊ शकतो. सांगायचं तात्पर्य असं की चव्हाण साहेबांची पार्श्वभूमी अशा साध्या सुध्या कुटुंबातलीही होती आणि ते राज्य त्याच पद्धतीनं चालवलं. मी ते मुख्यमंत्री असताना विद्यार्थी चळवळीत काम करत होतो. एक दिवशी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गॅलरीमध्ये केलं होतं आणि एक ज्येष्ठ विरोधी पक्षाचे नेते एस एन जोशी ते त्या ठिकाणी काही प्रश्न विचारत होते आणि एक तरुण मंत्री त्याचं उत्तर देत होता. ते उत्तर पेशेंना काही फसलं नाही आणि मग पेशेंनी पुन्हा पुन्हा दोन प्रश्न विचारले. प्रश्न विचारले. तो तरुण मंत्री जो होता, मी नाव घेत नाही त्याचं, त्यांनी सांगितलं अध्यक्षांना की आत्तापर्यंत 3दा मी यांचं उत्तर दिलं पण यांच्या डोक्यात फिरताना काय करू. यशवंतराव हजर होते. पटकन उठले. सभागृहाची माफी मागितली. माझ्या तरुण सहकार्याने या पद्धतीची भाषा संसदेमध्ये वापरायला नको होती. ही चूक झाली. हे सांगायचं कारण चव्हाण साहेबांचा एकंदर सगळ्या संसदीय पद्धती आणि लोकशाहीचे प्रतिनिधी यांच्याबद्दलचा दृष्टिकोन हा काय होता हे या निमित्तानं.
आज अनेक प्रश्नांच्यासाठी या व्यासपीठाचा उपयोग आम्ही करत असतो. ज्याचा उल्लेख त्या ठिकाणी शिंदेने केला. मध्यंतरी महाराष्ट्राच्या आदिवासी संस्थेची बैठक घेतली. त्याच्यानंतरच्या काळात त्या काळामध्ये सरकारशी संबंध होता आणि त्या सरकारच्या संबंधामुळे ही बैठक आदिवासीच्या क्षेत्राच्या जाणकारांची त्यावेळेला आदिवासी खात्याचे मंत्री आणि अधिकारी यांनाही आम्ही निमंत्रित केलं होतं. त्यातनं एक प्रश्नाची सोडवणूक करण्याची प्रक्रिया सुरू व्हावी ही त्याच्यामध्ये अशी भावना होती. एकदम भटक्या विमुक्तांच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांची बैठक घेतली. NGOची बैठक यापूर्वी घेतली, आधी पुन्हा होती. हेतू हा आहे की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना एक राज्य पातळीवर कुठेही व्यासपीठ मिळालं पाहिजे आणि ते व्यासपीठ असं असलं पाहिजे की त्यांनी आपली मांडणी केल्याच्या नंतर त्याची नोंद ही कुठं ना कुठे घेतली जाईल. आणि त्याच भावनेनं आज सामाजिक संस्था संघटनेची राज्यव्यापी विचारमंथन आणि निर्धार परिषद या ठिकाणी आयोजित केली होती. विकास रावंडे आणि जयजय गायकवाड यांचं ही जबाबदारी टाकली होती. आणि आम्हाला आनंद आहे की महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्याचे दौरे गेले. त्या ठिकाणच्या संस्थांच्या जाणकारांशी बोलले. त्यांच्या प्रश्नाची मांडणी जी केली गेली ती एकत्र केली आणि आम्हा लोकांच्या समोर या पद्धतीनं त्यांनी जे काही त्यांचा ऑब्झर्वेशन आहे ते या ठिकाणी ठेवलं. आमचा प्रयत्न हा राहील की सरकार कुणाचंही असो पण राष्ट्र भाषा लोकांची जी असते आणि विशेषतः समाजाच्या लहान घटकांची असतील ते पोचवणं मग केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल त्यांच्याकडेही पोचवण्याची काळजी संस्थेच्या वतीने घेतली जाईल. आज अनेक प्रश्न या ठिकाणी मांडलेत, अनेक विषय याचा विचार करण्यात आला. महात्मा ज्योतिबा फुल्यांचं नाव घेतो आपण, शाहू महाराजांचं घेतो, बाबासाहेब आंबेडकरांचं घेतो. महात्मा ज्योतिबा फुले आधुनिकतेचा विचार जो त्यांनी मांडला त्याचा विस्ताराने प्रसार कसा होईल याची खऱ्या अर्थाने काळजी घेण्याची आवश्यकता आहे. पंचम जॉर्ज यांच्या हातामध्ये देशाची सूत्र होती. इंग्रजांचं राज्य होतं आणि पंचम जॉर्ज पहिल्यांदा हिंदुस्थानामध्ये येणार होतं. त्यांच्या स्वागताच्यासाठी इंडिया गेट बांधलं. आपण इथे जी गेटवे ऑफ इंडिया म्हणतो ती जी कमान आहे ती पंचम जॉर्जच्या स्वागतासाठीच्या काळात राज्यकर्त्यांनी बांधली. त्यांचं जहाज आलं, समुद्रात त्या ठिकाणी थांबलं. सगळे अधिकारी लष्कराचे पोलिसाचे आजूबाजूला होते. पंचम जहाज उतरला जहाजातनं आणि निघाला त्या गेटमध्ये झाला. साहजिकच सगळे वरिष्ठ अधिकारी काय सलाम विराम त्यांचं काय असेल ते झालं आणि एका कोपऱ्यामध्ये एक पागोटं बांधणारा धोतर नेसणारा एक माणूस उभा होता, हातात कागद घेऊन. आणि तो कागद घेऊन उभा राहिला. पंचमदास फुले येत असताना तो कागद घेऊन उभा राहिलेला माणूस पुढे यायचा प्रयत्न करत होता पण पोलीस काय त्याच्यात अलाव करत नसते. ते पंचमदासच्या लक्षात आलं आणि त्यांनी सांगितलं पोलिसांना बाजूला काय यायचं कागद आहे म्हणजे काय. तो कागद घ्यायचा तो निवेदन होतं. निवेदन कशाचं होतं, काही प्रश्नांचं होतं. त्यावेळेला दुष्काळ पडला होता मुंबई राज्यामध्ये आणि दुष्काळामध्ये सरकारी
खरी खोदायचं काम लोकांना जगण्याच्यासाठी दिलं. त्या ग्रस्तांनी जे निवेदन दिलं त्याचा पहिला मुद्दा हा होता की खरी खोदण्याची शिक्षा रयतेला तुम्ही देऊ नका. त्याच्याऐवजी थेंब ना थेंब पावसाचा जो पडतो आणि वाहून जातो तो साचवण्याच्यासाठी काही कार्यक्रम हातामध्ये घेता आला तर तो त्या ठिकाणी घ्या की ज्या पाण्याच्या साचेमुळे भूगर्भाची पाण्याची पातळी वाढेल आणि पाण्याची समस्या सोडवता येईल. खरी खोदायची शिक्षा ही लोकांना देऊ नका. दुसरी मागणी त्याच्यामध्ये होती की हा काम करणारा दुसरा माणूस शेतकरी आहे. जेव्हा शेती एका शेतीने त्याचं जगणं होत नाही, त्यासाठी जोडधंद्याची धंदा आवश्यक आहे. आणि जोडधंदा जर करायचा असेल तर गाईच्या दुधाचा धंदा हा त्याचा जोडधंदा होऊ शकतो. पण फिर्या तीच गाई आणि तोच वधू त्यापासून झालेली नवीन पैदास ही उत्तम दर्जाची होत नाही. आणि त्यासाठी विदेशातून ओळू पाठवा आणि नवीन जात तयार करण्याच्यासाठी इथे कार्यक्रम करा की जेणेकरून संकलित वाहन या देशामध्ये उपलब्ध होईल आणि शेतकऱ्याला दुधाचं उत्पादन वाढू शकेल. मी सांगतो याच्यासाठी की त्या ग्रस्ताचं नाव ज्योतिबा फुले. हे महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव आहे. आणि त्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या मागण्यामध्ये आधुनिकता होती. त्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या जुन्या फुलतात अशा कुठल्या कल्पना हे त्यांनी सांगितलं नाही. आधुनिकतेचा विचार त्यांनी केला आणि आधुनिकतेचा कारण नंतरच्या काळामध्ये शिक्षणाचं सार्वत्रिकरण, महिलांचं शिक्षण या सगळ्या गोष्टीमध्ये सावित्रीबाई असो किंवा ज्योतिबा फुले असो यांचं जे योगदान आहे ते आपण कधी विसरू शकत नाही. आणि ही आधुनिकता ही जाणीवपूर्वक वर्धित न राहू याची खबरदारी त्यांनी घेतली होती. आम्ही नेहमी सांगतो हा फुले आंबेडकर शाहू यांचं राज्य आहे. शाहू महाराज अशीच होते, एका वेगळ्या पद्धतीने वागणारे. कोल्हापूरच्या बाहेर त्यांचे जाण्याचं नेहमीचं ठिकाण होतं आणि तिथे शेतीवाडी होती. ते बऱ्याचदा कोल्हापूरच्या राजवाड्यात राहण्यास त्यांना स्वारस्य असायचं नाही. ते जायचे त्या ग्रामीण भागातल्या त्यांच्याचं निवासस्थानी खेड्यापाड्याच्या लोकांना भेटायचे, त्यांचं दुःख समजून घ्यायचे. आणि हे करत असताना त्यांच्यामध्ये अंधश्रद्धा किंवा तत्सम गोष्टीच्याबद्दल व्यक्तिंची भावना नसते. एक दिवशी महाराजांच्याकडे त्यांच्या दरबारामध्ये असलेले वरिष्ठ सगळे सरदार वगैरे हे आले आणि त्यांनी सांगितलं महाराजांना की महाराज, कर्नाटकातला एक माणूस विद्वान हा इथे येतो आहे आणि त्याचं वैशिष्ट्य आहे की उद्या काय होणार हे त्याला कळतं. शाहू महाराजांचा याचा विश्वास होता आणि शाहू महाराज म्हणजे की असल्या गोष्टी माझा विश्वास नाही, मी काय भेटणार नाही. सर्व सरदार लोकांनी फारच हास्य केला की नाही, काही करून भेटा, फार माणूस आहे, फार फुरसत त्याला कळतं, तुमच्या दृष्टीनं राज्याच्या दृष्टीनं फार फायदा होईल. ते नको म्हणत होते, पण सरदारांचा फार आग्रह म्हणला, ठीक आहे म्हणजे उद्या 2 दिवसांनी पाठवून द्या. 2 दिवसांनी ते विद्वान व्यस्त आले महाराजांच्यासोबत आणि मोठ्या मोठ्याने रडायला लागले. महाराज म्हणजे काय झालं, काय तुझं? अहो म्हणजे मी आलो तुमच्या सीमेवर, तुमच्या सैनिकांनी मला पकडलं, तुरुंगात टाकलं, 2 दिवस जेवण दिलं नाही, मला प्रश्न विचारले, मी उत्तर दिलं नाही म्हणून मला चोखलं म्हणजे असं वाईट झालं.
म्हणजे कशासाठी तुम्ही आला? सरदार होते तिथं. तेवढे साहेब यांना पुढचं करतो म्हणून आले. मग त्यांनी प्रश्न विचारला त्या कर्नाटकातला आलेल्या वरचारी की मला उद्याच्याला काय होणार नाही सांगा. 2 दिवसापूर्वी तुला कळलं नाही, तुझं काय झालं त्याची काही नाही. ते खुलसत कल्पना या आम्हा लोकांच्या समोर मांडू नका. आधुनिकतेचा विचार हा कधी सोडू नका. हे सूत्र शाहू महाराजांनी या पद्धतीने सांगितलं. आणि म्हणून फुले आंबेडकर हे नाव आपण घेतो. बाबासाहेब आंबेडकर म्हणल्याच्या नंतर सगळ्यांच्या मुखातून एक गोष्ट येते, संविधान. आणि खरं आहे, संविधानाच्या निर्मितीमध्ये त्यांचे योगदान हा या देशाचा ऐतिहासिक भागाचा हिस्सा आहे, ते आपण नाही मिळेल. पण दुसऱ्या काही गोष्टी आहेत त्याची नोंद खूप वेळेला आपण घेत नाही. मी 10 वर्षे देशाचा शेतीमंत्री होतो. महाराष्ट्राची मी शेतीमंत्री होतो. महत्त्वाचा शेतीचा प्रश्न पाणी. शेतीचा दुसरा प्रश्न वीज. आता हा पाण्याचा प्रश्न कसा सोडवायचा आणि फरवरी अशा दराला वीज कशी करायची हा प्रश्न देशाच्या समोर त्या काळात होता. स्वातंत्र्य मिळालं नव्हतं, इंग्रजांचं राज्य होतं आणि एक सरकार स्थानिक त्या वेळेला इंग्रजांच्या संमतीने बनलं असं. त्या सरकारमध्ये बाबासाहेब मंत्री होते, वॉटर रिसोर्सेस आणि पॉवर, जल विद्युत निर्मिती हा त्यांचा विषय होता. त्याच्याशिवाय कामगार खातं होतं त्यांच्याकडं, लॉ डिपार्टमेंट होतं. पण मी सांगतो मुद्दाम याच्यासाठी की वॉटर रिसोर्सेस आणि पॉवर या 2 गोष्टीचं मूलभूत काम बाबासाहेबांनी या देशात केलं. अनेकांना माहिती नाही की या देशाचं सगळ्यात मोठं धरण भाकरा नांदेड, पंजाब हरियाणाला. आज पंजाब आणि हरियाणाची 90% पेक्षा जास्त शेती ही वागायचे. त्याचं कारण ते धरण, आणि त्या धरणाचा निर्णय हा बाबासाहेबांनी घेतलेला. ते तिथं थांबले नाही. धरण बांधून नुसतं वीज करून चालणार नाही, धरणातून पडणाऱ्या पाण्यातून वीजही करता येईल. शेती करून चालणार नाही, वीजही करता येईल. आणि ती वीज तयार होत असेल तर एवढ्या वर्षात धरणाची इतकी वीज करायची काय. एकट्या पंजाबला या ठिकाणी वीज नाही, त्या ठिकाणी कसं वीज पोचवता येईल. आणि त्याच्यासाठी ट्रान्समिशन कॉर्पोरेशन म्हणजे वीज एका गावची दुसऱ्या गावात किंवा दुसऱ्या राज्यात पोचवण्याच्या संबंधित व्यवस्था असलेलं महामंडळ, हे सूत्र बाबासाहेबांनी मांडलं. आणि या देशात विजेचा प्रसार हा अनेक खेड्यापाड्यात व्हायची पार्श्वभूमी ही बाबासाहेबांनी तयार केली होती. त्याचा अर्थ आहे की बाबासाहेबांची दृष्टी ही आधुनिकतेचा पुरस्कार करणारी आणि कृतीमध्ये आणणारी होती. आणि ते एकटं भाकरा नांदेड नाही, दक्षिणेमध्ये आंध्रामध्ये दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन नावाचं मोठं बंद आहे. त्या ठिकाणी अशाच प्रकारचं धरण आहे. त्याचा निर्णयसुद्धा बाबासाहेबांनी घेतला. या देशामध्ये कामगारांच्या संबंधीचे कायदे त्या काळात नव्हते. त्या कामगारांच्या कायद्याची उघडतोड बाबासाहेबांच्या खात्याची मंत्री असताना स्वातंत्र्याच्या आधी त्यांनी केली. या गोष्टी मी सांगतो याच्यासाठी की फुले आंबेडकर किंवा शाहूराजे हे सगळे आधुनिकतेचा पुरस्कार करून देशाच्या जनतेचे जीवन बदलण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे होते. मला आनंद एका गोष्टीचा आहे, अशाच कामात छोट्या का होईना, अगदी गावात का होईना, स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आज तुम्ही अशा प्रकारची कामगिरी करताय. माझ्या मते हे तुमचं काम
समाजाच्या देशाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी चव्हाण प्रतिष्ठान तुमच्या पाठीशी सातत्यानं उभं राहू शकेल. आज तुमच्या या सगळ्या बैठकीमध्ये आणि विशेषतः लावंदे आणि जयदेव गायकवाड हे तुमच्या जिल्ह्यात जाऊन आले आणि तुम्हाला लोकांशी तुमच्या सहकाऱ्यांशी जो काही सुसंवाद साधला त्यातले काही प्रश्न उभे केले त्याची नोंद त्यांनी आत्ता मला दिली. अनेक गोष्टी आहेत. शेतीमालाच्या किमतीचा प्रश्न लोकांनी मांडला, सोयाबीनचा प्रश्न मांडला, कापसाचा प्रश्न मांडला, उत्पादन खर्चाचा विचार करून त्याच्यात लक्ष घालण्याच्या संबंधीची मागणी करतायत. हा आग्रह माझ्या त्यासाठी प्रयत्न करावे लागतील, सरकारला सांगावं लागेल. पहिल्यासारखी स्थिती आता नाही. जनरली या देशाची बरीचशी गरज भागवण्याची ताकद आज या देशाच्या शेतकऱ्यांच्या घामात आहे, त्यांच्या कष्टात आहे. फक्त एकच आहे, त्याच्या घामाची किंमत त्याला चांगली मिळाली पाहिजे हा त्यांचा आग्रह आहे. आणि ती गोष्ट, त्याचा पुरस्कार, त्याच्यासाठी प्रयत्नांची भूमिका ही आपण सगळ्यांनी ही करण्याच्या मुद्द्याची गरज आहे. आणि अनेक अशा गोष्टी आहेत. आता भोजेचा प्रश्न मांडला, आदिवासींचा प्रश्न मांडत असताना एक गोष्ट त्याची या ठिकाणी मांडण्यात आली. मी त्याची चौकशी केली होती आणि ती गोष्ट म्हणजे मीच मुख्यमंत्री असताना एक निर्णय घेतला की लोकसंख्या आदिवासींची जेवढी आहे तेवढीच टक्केवारी बजेटमध्ये त्यांना तरतूद असली पाहिजे. आणि ते आम्ही सुरू केलं. अलीकडे त्याच्यात काही बदल झाला असं म्हणतात. मध्यंतरी मी माहिती घेतली. 9% लोकसंख्या, 9% तरतूद आहे, पण ती तरतूद 100% आदिवासींच्यासाठी वापरली जाते असं दिसत. मग दाखवलं काय जात आहे? तुम्ही बघा, महाराष्ट्राची बहुतेक धरणं जी आहे ज्या ठिकाणी आदिवासींचं वास्तव्य आहे त्या ठिकाणी धरण आहेत. मग ते धरण बांधायचं असेल, तिथं रस्ता करायचा असेल, तिथं कौशलता विकासाची जी आहे ती करायची असेल तर त्यासाठी जी गुंतवणूक केली जाते ती आदिवासी राहतात त्या ठिकाणचं धरण आहे आणि त्यामुळं ती रक्कमसुद्धा त्या 9% दाखवली जाते. ही फरक एकाच दृष्टीनं त्या भागातल्या या आदिवासींची आहे आणि म्हणून याबद्दलचा प्रश्न या ठिकाणी मांडला. त्याची नोंद ही आपल्याला घ्यावी लागेल. सरकारला या संबंधीचा आग्रह आम्ही मानूया. कुणी सरकारमध्ये येईल त्यांच्यासमोर, कारण आदिवासींच्या दृष्टीनं हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. आणखी अनेक प्रश्न तुम्ही या ठिकाणी मांडले. समाजात काही शैक्षणिक प्रश्न आहेत. अलीकडच्या काळामध्ये सगळ्यात धक्कादायक गोष्ट अशी, काही हजार शाळा राज्य सरकार बंद करण्याचा निकाल घेतला. शाळा बंद करणं याचा अर्थ पुढची पिढी ही उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टीनं पावलं जातं. आणि त्यामुळे सरकार कोणाचा येऊया या शिक्षण पद्धतीमध्ये काही नवीन सूत्र मांडून मूलभूत अधिकाराच्यापासून नव्या पिढीला शिक्षणाच्या क्षेत्रात आपण वंचित करत असतो. तर ही गोष्ट महाराष्ट्राच्या देशाच्या हिताची नाही आणि त्यासाठी आपल्याला सामूहिक प्रयत्न हे करावेच असतील. त्याच्यात माझ्या मनात शंका नाही. काही घटक आहेत. अलीकडच्या काळामध्ये महिलांच्यावरचे अत्याचार ही गोष्ट रोजचं वर्तमानपत्रात तरी कुठला कुठे दाखवायला. एक ठाणे जिल्ह्यामध्ये प्रकार झाला महाराष्ट्रात, त्याच्यामुळे प्रचंड अस्वस्थता दिसते. ते एक प्रकार झालं एवढंच नाही, एक दिवस असा जात नाही की रोजच्या वर्तमानपत्रामध्ये कुठे विनय भंग केला, कुठे अत्याचार झाले, या प्रकारचं चित्र बांधलं जातं. महाराष्ट्रासारख्या एका काही प्रगत पुनर्विकास करणाऱ्या राज्यात
ही महिलांची स्थिती होत असेल, ही गोष्ट राज्याला तुम्हाला मला असहनीय अशा प्रकारचे आणि अशा प्रश्नांच्या संबंधी अतिशय लोकांच्यामध्ये जाण निर्माण केली पाहिजे. जे कोणी अशा गोष्टीमध्ये जात असतील त्यांच्या संदर्भात काही कठोर अशा प्रकारच्या भूमिका ही घेण्याचं चित्र शासकीय धोरणाच्या माध्यमातून हे करावं लागणार आहे. महिलांचा प्रश्न आहे, तसा मुस्लिम समाजाचाही प्रश्न आहे. आज मुस्लिम समाजाची स्थिती ही अत्यंत चिंताजनक अशा प्रकारची. तुम्ही बघा, दारिद्र्य रेषेच्या खाली राहणाऱ्या घटकांच्यामध्ये मुस्लिमांची संख्या ही दुर्लक्षित करण्यासारखी नाही. एक, शिक्षणाच्या संदर्भात मर्यादित संधी ज्याला मिळते अशा सगळ्या पिढीच्यामध्ये आपण विशेषतः मुस्लिम समाजाचे घटक हे अधिक असतात. आणि छोट्या मोठ्या गोष्टी कुठं घडल्या तर त्यांच्याबद्दल एक प्रकारचं द्वेषानं वागण्याचा दृष्टिकोन समाजाच्या काही घटकांच्यामध्ये आहे. आणि तो दृष्टिकोन ज्यांच्यामध्ये आहे असे घटक सातत्यानं मुस्लिम आणि तत्सम घटकांच्या संदर्भात अन्य घटकांच्यामध्ये अक्षाची भावना कशी होईल याची काळजी घेत असतात. आणि हे सामाजिक ऐक्याच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहे. आणि याच्यातून एखाद्या मुस्लिम तरुणाने काहीचे कायदा हातात घेणं योग्य नाही, पण घेतला आणि त्यातच दंगे जर झाले तर त्याची जबरदस्त किंमत ही सामान्य लोकांना द्यावी लागते. तो हिंदू असेल नाही तर मुस्लिम असेल, बौद्ध असेल नाही तर अन्य कोणी असेल. आणि म्हणून या सगळ्या वर्गाकडे बघायला एका वेगळ्या दृष्टिकोनातून एक वातावरण तयार करण्याची गरज आहे. या त्यांच्यामध्ये जागृती होते. कालची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये एक गोष्ट माझ्या लक्षात आली. सकाळी 7 वाजता मतदान केंद्रावर सगळ्यात जास्त मुस्लिम समाजाचे लोक होते. त्यांना कुणी गाडी दिली नाही, त्यांनी मागितली नाही, त्यांनी पैसे मागितले नाही. त्यांनी ठरवलं होतं की मोदींचं राज्य हे देशाच्या हिताचं नाही, समाजाच्या अन्य घटकांच्या हिताचं नाही. आणि त्याच्यासाठी कुणी सांगू न सांगू हे आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून त्यांनी मतदानामध्ये अधिक लक्ष घातलं. आणि आज या ठिकाणी बोलत असताना एका सरकारने सांगितलं की गोष्ट खरी आहे की हल्ली ठिकठिकाणी काही ज्यांचा पराभव झाला अशा संस्था, अशा संघटना जाऊन मुस्लिमांच्या घरादाराच्या भागात विचारतात, तुमच्या पत्रात काय केलं, यांनी काय मिळणार आहे तुम्हाला. म्हणजे पुन्हा एकदा त्यांच्यावर दंतफळ आणण्याचं काम आज कुठे ना कुठे होतं. ही चिंताजनक गोष्ट आहे. आणि त्याचा विचार आपल्याला करायचा. याचा अर्थ या सगळ्या वर्गाला बाकीचा सगळा घटक आणि धैर्य आणि त्यांच्या पाठीशीवर हा आत्मविश्वास त्यांना वाढेल अशा पद्धतीचं काम हे करण्याची गरज आहे. ते वातावरण करण्याची आवश्यकता आहे. आज काही गोष्टी घडतात. गेले 2-3 दिवस महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा मालवणचा त्याच्यात काही गोष्टी झाल्या. आज हे कशाचं घडलं? हे घडलं त्याचा स्वच्छ अर्थ की हे काम करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती त्या कामाचा दर्जा जो असायच्या होतीची अपेक्षा होती त्याची पूर्तता झाली नाही. आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, अन्य लोकांनी सांगितलं की अमुक 56 किलोमीटर वेगानं वारा आला, त्या वाऱ्याने पुतळा. आज या ठिकाणी इंडिया गेटचा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. माझ्या मते तो काहीतरी 1907 साली झाला. समुद्र समोर तिथे वारा आहे. इतक्या वर्षात तो पुतळ्याला काही झाले. शिवाजी पार्क तिथं छत्रपतींचा पुतळा आहे.
पाठीमागं समुद्र आहे, तिथं वाघ आहे, तिथं फुटायला काही झालं नेमकं इथंच कसं झालं याचा अर्थ त्या कमालाचा दर्जा हा योग्य नव्हता किंवा ज्याला काम दिलं तो त्याच्यात त्याची कुवत तेवढी नव्हती त्याला अनुभव. पण घाईघाईने केलं गेलं का प्रधानमंत्री जाणार होते, नरेंद्र मोदी त्या ठिकाणी जाणार होते आणि ते जातात त्यावेळेला पुतळ्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करायचं हा आग्रह होता. त्या आग्रहापोटी त्या पुतळ्याच्या संबंधीची कामाच्या क्वालिटी, त्याचं ठिकाण आणि ते करण्याच्याबद्दलचा अनुभव या सगळ्या गोष्टीचा विचार न करता या सगळ्या गोष्टी उभ्या केल्या गेल्या आणि शेवटी आज काय घडलं हे तुम्ही मी सगळेजण या ठिकाणी पाहतो. याचा अर्थ हा आहे की आजचं सरकार हे सत्तेचा गैरवापर करून अनेक निर्णय घेतं, ज्या निर्णयामध्ये भ्रष्टाचाराला प्रोत्साहन हा त्याचं सूत्र असतं आणि त्या पद्धतीनं पावलं टाकलेलं हे अनेक ठिकाणी बघायला मिळतं. त्याचा उल्लेख आधीच्या वाचकांनी केला. आता लिहिज नवीन बांधलं त्याला त्याच्या फडले म्हणून बातमी आली. मोठे मोठे रस्ते बांधले तिथे काही गोष्टीची कमतरता म्हणून तक्रारी त्या ठिकाणी येतात. याचा अर्थ स्वच्छ आहे की आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्या सत्तेचा उपयोग योग्य पद्धतीनं राज्याच्या उभारणीसाठी करण्याचं सूत्र हे ह्या लोकांच्याकडून पाळलं जातं आणि सांगितलं काय जातं. पुतळा पडला, माफी मागितली, प्रधानमंत्र्यांनी माफी मागितली. प्रधानमंत्र्यांनी माफी मागितली टेलिव्हिजनवर मी ऐकलं होते, मला माहिती नाही तुम्ही त्यांचं भाषण ऐकत आहे. त्यांनी माफी मागितली आणि लगेचच सांगितलं की सावरकरांच्यावर टीका टिप्पणी केली जाते, त्यांच्यावर त्यांनी टीका केली, त्यांनी कधी माफी मागितली नाही. शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, विषय काय, लोकांच्या ते आश्वासक आहे. सावरकरांचं या ठिकाणी सावरकर या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक वर्ष तुरुंगामध्ये गेले, हा त्याग त्यांनी केला हे आपण मान्य करू. पण सावरकर आणि शिवछत्रपतींची यांची चर्चा होऊ शकते एकत्र. हिंदवी स्वराज्याची स्थापना त्यांनी केली, मिळालेली सत्ता ही जनतेला भोसण्याची सत्ता आहे असं कधी वागायची स्थिती आणली नाही. रयतेचं राज्य स्थापन करण्याचा विचार त्यांनी मांडला. त्या शिवाजी महाराज त्यांची तुलना आज देशाचे प्रधानमंत्री कशा पद्धतीने करतात आणि त्यातनं माफी मागितली हे सातत्याने सांगितलं जातं. याचा अर्थ हा की चुकीच्या गोष्टी, चुकीचे विचार त्याला तुम्ही प्रोत्साहित करता आणि ते अंगाशी आले किंवा माफीच्या नावानं आपली सुटका करण्याचा हा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो. आणि त्यामुळं आज अशांच्या हातामध्ये पुन्हा एकदा सत्ता देशाची द्यायची, राज्याची द्यायची हा विचार करायचा आहे. माझा आग्रह एकच आहे, मी काही त्या निवडणुकीच्या काळात जे काही बोलायचं असेल तुम्ही बोलाल, आम्ही बोलू, प्रत्येकाची होत असतात. पण या राज्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये व्यक्तिगत स्वार्थाची कशाची अपेक्षा न करता समाजाच्यासाठी काम करणाऱ्या तुम्हा लोकांच्यासारख्या अनेक सामाजिक आणि स्वयंसेवी संस्था आहेत, त्या संस्थेची प्रतिष्ठा राहिली पाहिजे. त्यांच्यामार्फत त्यांनी आता घेतलेलं काम गतीनं होईल याच्यासाठी अनुकूल असं वातावरण केलं पाहिजे. आणि कुठं त्यांना अडचणीचे दिवस आले, संकटाचे दिवस आले तर बाकीच्या अन्य घटकांनी त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांच्या कामाला अखंड प्रोत्साहित केलं पाहिजे. हाच या सगळ्या आजच्या या परिषदेच्या संबंधीचा हेतू होता हे या ठिकाणी दिलं. आणि त्याला तुम्हा लोकांच्याकडून अनेक उत्तम सूचना आलेल्या आहेत. मला आनंद आहे की जवळपास
315 प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक प्रकारचे प्रश्न जे लोक सोडतात त्याच्यासंबंधीची मांडणी त्यांनी तुम्ही लोकांनी या ठिकाणी केली. नवीन काही कार्य करावेत त्यासंबंधीचा आग्रही भूमिका या ठिकाणी मांडली. याचा उदाहरणार्थ श्याम माधव इथं बोलले, जादूटोणा विरोधी कायदा, सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा या संसदेमध्ये मांडण्यासाठी आग्रह करावा वगैरे वगैरे अशा अनेक सूचना या ठिकाणी केली आहे. मी एकदा सांगू इच्छितो, आत्ता यावेळेला तुम्हा लोकांच्या प्रयत्नानं महाराष्ट्राचे आज आम्ही 30-31 जणं हे जवळपास एका विचाराचे देशाच्या पार्लमेंटमध्ये आहोत. आणि या सगळ्या 30-31 जणांची आम्ही पद्धत ठेवली. कालची त्यांची निवडणूक झाली, त्यांची शपथ झाल्याच्या नंतर माझ्या निवासस्थानी बोलून इथून पुढं महाराष्ट्राच्या जनतेच्या संस्थेचे जे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आणि आपण याच्याशी सुसंवाद ठेवला पाहिजे आणि त्या प्रश्नांची मांडणी संसदेमध्ये करायची संधी मिळाली तर त्याचा पुरेपूर लाभ आपण घेऊन या क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या सरकारांना आपण सहकार्य आणि शक्ती आणि साथ देऊया अशा प्रकारची चर्चा आम्ही लोकांनी केली आणि कामाला सुरुवात केली. मला आनंद आहे की आता माझ्याच पक्षाचे आजच स्वरूप निवडून आले. त्याचे सुप्रिया सोडले आणि डॉक्टर कोल्हे सोडले ते सगळे नवीन आहेत. पण मला आनंद आहे की यावेळच्या पार्लमेंटमध्ये प्रत्येकजण बोलला, अनेक प्रश्न त्या ठिकाणी मांडले. एक जे अनेकांना असं वाटतं की भाषेचा प्रश्न, पार्लमेंटमध्ये आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही मराठीत बोलू शकता, तुमच्या भाषेचं लगेचच तासात भाषांतर होतं, ते कळतं. आणि त्याचा फायदा हा झाला की महाराष्ट्रातनं आलेल्या आमच्या सगळ्या नव्या सदस्यांनी महाराष्ट्राच्या प्रश्नाची मांडणी या पहिल्या सदनामध्ये चांगल्या रीतीने केली. ते आमच्याकडून सतत केलं जाईल आणि विशेषतः तुम्हा लोकांच्या या प्रश्नांच्यासाठी चव्हाण सेंटरला असा काही विभाग आहेत, पण आणखी आम्ही एकदा बसून संसदेमध्ये आणि विधिमंडळामध्ये काही प्रश्न उपस्थित करायचे असतील तर ते कुठं पाठवावेत याचा एक विभाग हा चव्हाण सेंटरला आम्ही सुरू करू आणि तुमच्याशी कायम दाखवता येईल याची काळजी घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो. व त्या संख्येने तुम्ही आलात, भाग घेतला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. माझे 2 शब्द संपवतो. विकास रवांडे यांचा करता कवीचा कार्यकर्ता याची 3री आवृत्ती आज तुम्हा सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी प्रसिद्ध होते. त्यांचं अभिनंदन.